नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन हा त्याच्या रूममध्ये एकटाच बसलेला असतो। आज त्याच्यासोबत सायली नसते, त्यामुळे त्याला फार वाईट वाटत असतं आणि घडलेला प्रकार त्याला आठवत असतो की कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सगळ्यांसमोर आले। मम्माने सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली वाजवली आणि आमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ही गोष्ट एक्सपोज केली, त्यामुळे मिसेस सायली देखील मला सोडून गेल्या। या सगळ्या गोष्टी अर्जुनला आठवत असतात। अर्जुन त्या गोष्टींच्या आठवणीमध्ये रडत असतो। त्याच वेळी चैतन्य तिथे येतो। अर्जुनची ही अवस्था बघून चैतन्याला फार वाईट वाटतं। चैतन्य अर्जुनला आधार देत असतो। त्यावेळी अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे हे सगळं काय होऊन बसलं? आज आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा शेवटचा दिवस होता, अगदी माझ्या लाईफ मधला बेस्ट दिवस म्हणावा लागेल असा होता, परंतु काय झालं, आज तो वर्स्ट डे बनला। चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, या सगळ्या गोष्टी खूपच अवघड होऊन बसल्यात आणि सगळ्यांना सावरणं सुद्धा खूप कठीण झालंय, परंतु या सगळ्यामध्ये कल्पना मावशी मात्र फार हर्ट झाली आहे। अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे तूच सांग ना मी काय करू ते? अरे मम्मा तर अक्षरशः माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीये। पूर्ण आजी, डॅड सगळेच जण किती हर्ट झाले, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी कशा काय हँडल करू मला तेच कळत नाहीये चैतन्य। चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुला माहितीये का, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की चूक तुझीच आहे। खरं तर सायली वहिनीला तू आधीच प्रपोज करायला हवं होतं। कदाचित जर तू सायली वहिनीला आधीच प्रपोज केलं असतं ना, निदान तुम्ही दोघं आज एकत्र तरी राहू शकला असता। अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे आज तरी मी कुठे सांगू शकलो त्यांना? हे ऐकून चैतन्याला धक्का बसतो। चैतन्याला असं वाटत असतं की निदान अर्जुन आणि सायलीमध्ये बोलणं तरी झालंय, की निदान ते एकमेकांवर प्रेम करताय, त्यांच्यामध्ये प्रपोज तर झालंय आणि मग आता त्यांना दोघांना एकत्र येणं सोपं तरी होईल। निदान घरच्यांचा जेव्हा राग शांत होईल तेव्हा ते दोघं जण एकत्र तरी येऊ शकतात। परंतु अर्जुन जेव्हा हे सांगतो की आमच्यामध्ये तसं काहीच बोलणं झालं नाही, त्यामुळे चैतन्याला आता सिच्युएशन फार गंभीर वाटायला लागते। सायली सुद्धा कुसुमताईला हेच सांगत असते की आज आमच्यामध्ये बोलणंच झालं नाही। हे ऐकून कुसुमताईलाही वेगळंच वाटतं। कुसुमताई म्हणते की अगं काय बोलतेयस सायली, आज सुद्धा तुमचं बोलणं झालं नाही? आता काय करू ग सायली मी? तुझ्या या सिच्युएशनवर नक्की हसू की रडू? अगं इतक्या दिवस तू प्रॅक्टिस करत होती, इतक्या दिवस प्रयत्न करत होती त्या अर्जुन सोबत बोलण्यासाठी, आणि एवढ्या दिवसामध्ये तू काहीच करू शकली नाही, तू साधं त्याच्यासोबत बोलूही शकली नाही। तर अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की अरे चैतन्य, आज तर मी मिसेस सायलींना ही गोष्ट सांगणारच होतो, अगदी मी त्यांना डायमंड रिंग देऊन ही गोष्ट सांगणारच होतो की मिसेस सायली आय लव्ह यू। सायली कुसुमताईला म्हणत असते की अगं कुसुमताई, मी अर्जुन सरांना काही म्हणू शकले नाही, काही सांगू शकले नाही, याचं कारण हे होतं की मला त्यांच्याकडनं ऐकायचं होतं। मला ते काय म्हणताय हे जास्त महत्वाचं होतं। ते जेव्हा माझ्याशी बोलले असते त्यावेळी मी माझं प्रेम त्यांना व्यक्त करणारच होते। काय मग मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाहीये का? व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण एक तुमचा लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि तुमच्या फक्त एका लाईकमुळे हा व्हिडिओ आणखी 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो। थँक्यू सो मच। तर अर्जुन चैतन्याला सांगत असतो की चैतन्य, मिसेस सायलींना मी प्रपोज करणारच होतो, परंतु त्याच वेळी मम्माचा फोन आला। मम्माचा फोन आल्या आल्या मी लगेच निघालो तिकडे यायला। तेव्हा चैतन्य म्हणतो की म्हणजे मावशीचा कॉल आल्यानंतर तुम्ही लगेचच निघाले होते का? अर्जुन म्हणतो की हो। चैतन्य म्हणतो की याचा अर्थ तू सायली वहिनीला काहीच सांगितलं नाही, तू काहीच बोलला नाही का त्यानंतर? अर्जुन म्हणतो की नाही ना, त्यानंतर आम्ही एवढं पॅनिक झालो की आम्हाला वाटलं काहीतरी इमर्जन्सी आहे, त्यामुळे आम्ही खूपच धावपळ करत घरी आलो। चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे काय हे तुझं? आज सुद्धा तू सायली वहिनीला प्रपोज करू शकला नाही? अरे निदान फोन वाजत होता तर वाजू द्यायचा होता फोन, कशाला घेतलास तू फोन? सायली वहिनीला प्रपोज करणं जास्त महत्वाचं होतं। अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे तूच मला सांग ना की मम्माचे फोन येत होते, आता मम्माचे फोन मी कसे काय इग्नोर करू शकतो? चैतन्य म्हणतो की हो रे, पण तू असं न विचार करताच कसा काय निघाला? अरे तू सायली वहिनीला प्रपोज करायला हवं होतं, मग तुम्ही दोघांनी निघायला हवं होतं ना। अरे तुम्ही तसंच कसं काय कॅफेमधून निघाला? अर्जुन, अरे तुझं टायमिंग इतकं कसं काय चुकू शकतं रे? अर्जुन रडत असतो आणि म्हणत असतो की तेच तर मला कळत नाहीये ना चैतन्य। तर इकडे मैपत दादा त्याच्या डोक्यावर दारूचा ग्लास ठेवून नाचत असतो, कारण त्यांच्याकडे आनंदाची बातमी असते। त्याच्या पार्टीमध्ये साक्षी, प्रिया, नागराज सर्वजण असतात। सर्वजण खूप आनंदी असतात म्हणून पार्टी करत असतात। मैपत म्हणत असतो की अरे वा, त्या सुभेदारचं लग्न उघडं पडलं, नाचो नाचो नाचो।
साक्षी मैपतला म्हणते की अण्णा, अहो तुमचं काय चाललंय काय? म्हणजे त्या सायली आणि अर्जुनच्या लव्ह स्टोरीमध्ये तुम्ही कधी इंटरेस्ट घेतला नाही आणि आज त्यांचं ब्रेकअप झालंय तर तुम्ही एवढे खुश आहात? त्यावेळी मैपत साक्षीला म्हणतो की पोरी, तुझ्यासारखं इथलं नाही तर बापासारखं 500 मीटर अंतरावरचं बघायला शिक. तो वकील अर्जुन सुभेदार तो तुझ्या खूप मागे लागला होता ना, तुला सोडत नव्हता, त्याच्या हातामध्ये होती, सारखी टांगती तलवार आपल्या डोक्यावर होती. पण आता काय झालंय? तो सुभेदार वाघ आता जखमी झालाय, त्यामुळे आता काय, तो आता बायकोच्या मागे पळणार, तुझ्या मागे काय लागणार नाही तो आता. आणि एक गोष्ट कळते का, आता त्याची बायको निघून गेलीये म्हटल्यावर आश्रमातल्या कुठल्याही केसला तो हात लावणार नाही, कुठलीही केस आता उकरून काढणार नाही. आणि त्यामुळे जे काही झालंय ते आपल्या पथ्यावर पडले असं म्हणायला काही हरकत नाही. मग प्रिया म्हणते की ओ हॅलो, झालं नाहीये, खूप मेहनत करून प्लॅनिंग करून मी हे सगळं घडवून आणलंय. आणि हे सगळं कोणी केलंय? प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार. नागराज म्हणतो की हो मैपत, हे मात्र खरंय हा, हे प्रिया 100% खरं बोलली आहे. प्रियाचं हे क्रेडिट आपण प्रियाला द्यायलाच हवं. अर्जुन आणि सायलीचं ब्रेकअप झालंय, त्यांचं खोटं मॅरेज हे सगळ्यांसमोर आलंय, या गोष्टीचं क्रेडिट फक्त आणि फक्त प्रियालाच जातं. अरे मैपत, हिच्यामुळं सुभेदारांच्या घरामध्ये जो काही तमाशा बघायला मिळणार ना, अरे तुला सांगतो की एकदम पैसे वसूल होता. आणि हे सर्व शक्य झाले ते कोणामुळे? आपल्या प्रियामुळे बर का. त्यावर प्रिया म्हणते की काय आपली प्रिया? अहो काय सॉलिड पलटी मारता हो तुम्ही. अर्जुनचा नाच सोड असं कोण म्हणत होतं त्या दिवशी? तुम्हीच म्हणत होतात ना. नागराज म्हणतो की काय आता प्रिया, तुझ्यासमोर काय बोलणार? अगं तू कामगिरीच अशी करून दाखवली आहे की आता तुझ्यासमोर बोलायला सुद्धा जागा राहिली नाही मला. प्रिया म्हणते की हो, मग मी काय तुमच्यासारखी फक्त अशी फालतू बडबड करत नाही बसत, मी डायरेक्टली करून दाखवते, बोलत नाही. मैपत प्रियाला म्हणतो की हो, पण यावेळी तू सिक्सर मारला हे खरं आहे हा. त्या वकिलाने काय माझ्या घरी पेढे पाठवले होते ना, आता मी त्याच्या घरी 100 किलो पेढे पाठवणार. त्यावेळी साक्षी म्हणते की ओ अण्णा, जरा शांत व्हा, आनंदाच्या भरात उगाच काही करायला जाऊ नका. आणि तसंही आपल्या या सगळ्या प्रकरणाशी काहीतरी संबंध आहे ही गोष्ट अजूनही अर्जुनला माहीत नाहीये, त्यामुळे आता उगाच स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेऊ नका. नागराज म्हणतो की मैपत, मला काय वाटतं माहिती का, आता आपण उगाच ही शोबाजी करायला नकोय, कारण आपल्याला जे हवं होतं ते झालंय ऑलरेडी. प्रिया म्हणते की काय झालंय? नागराज म्हणतो की हो माझी आई, झालंय, तू केलंय ते सगळं. मैपत मग प्रियाला म्हणतो की स्वतःची किती टिमकी वाजवणार ग अजून? याआधी 10 वेळा तोंडावर पडलीये, ते काढू का आता? आधी तर 10 वेळा तोंडावर चांगलीच आपटलेली आहे, आता कुठे एक काम धडाचं केलंय तर केवढं ते कौतुक ग तुला. प्रिया म्हणते की हो का, आणि आतापर्यंत तुम्ही जे 50,000 वेळा तोंडावर आपटलात त्यात काय केलं तुम्ही? आपटलात ना तुम्ही तोंडावर, तुम्ही कुठली गोष्ट आतापर्यंत करून दाखवली? निदान मी एक तरी केली आहे. तुम्हाला काय करता येतं? तुम्हाला फक्त नको त्या गोष्टी करता येतात, माणसं मारता येतात. अजून काय केलं तुम्ही? माझ्या थोबाडीत मारली, त्यानंतर ग्लास फोडला. आता माझं कौतुक करताना इतकी कंजूसी का करताय हो? मैपत आता चिडलेला असतो, प्रियावर तो धावून जाणार असतो, परंतु साक्षी आता अण्णांना थांबवते आणि म्हणते की अण्णा थांबा. मग साक्षी प्रियाला म्हणते की अगं प्रिया, असं काय करतीयस, तुझं खूप कौतुकच आहे आम्हाला. खरं सांगायचं म्हटलं तर तू होतीस म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. खरंच थँक्यू सो मच. परंतु आता ह्या सगळ्या सिच्युएशनचा आपल्याला फायदा करून घ्यायला हवा. आता अर्जुन एवढा घायाळ झालाय, एवढा वीक झालाय ना, की आता आपण जर घाव घातला तर तो 100% बसेल. त्यामुळे आपल्याला आता प्लॅनिंग करावं लागेल. आणि मग प्रिया, ह्या पुढच्या प्लॅनिंगसाठी आम्हाला थोडा वेळ देशील का? प्रिया म्हणते की हो घ्या ना, तुम्हाला वाटेल तेवढा तुम्ही वेळ घ्या. परंतु हो, अर्जुन जर साक्षी शिकरे हे जर नाव विसरून गेला ना, याचं क्रेडिट मात्र मलाच भेटलं पाहिजे हा. मैपतला ती सांगते की हो, आणि आता मला ॲटिट्यूड दाखवायचा नाही हा. आणि ओ काका, तुम्हाला सुद्धा हे लागू होतं. नागराजने तर प्रियासमोर आधीच हात जोडलेले असतात. इकडे सायली आणि कुसुमताई बोलत असताना सायली आता कुसुमताईला विचारते की कुसुमताई, अगं अजून मधुभाऊ कसे आले नाही? एव्हाना तर ते यायला हवे होते. कुसुमताई म्हणते की अगं सायली, तुला माहिती आहे ना की मधुभाऊ जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा ते कुठे जातात? शेवटी तुलाही तीच सवय, येतील ते, नको काळजी करू. सायली म्हणते की अगं पण ते मंदिरात गेले असतील ना, आणि आता तर किती उशीर झालाय, एव्हाना ते यायला हवे होते. अगं कुसुमताई म्हणते की ते म्हटले होते ना की त्यांना शांत बसायचे म्हणून. हे बघ, तू काळजी करू नको, ते येतील नक्की. आपण एक काम करूया, आपण 10-15 मिनिटे वाट बघूयात, मग जर ते नाही आले तर मी स्वतः त्यांना बोलवायला जाईल.
सायली कुसुमताईला म्हणते की हो कुसुमताई, तूच त्यांना आणायला जा, कारण मी जर त्यांना आणायला गेले ना तर ते माझ्यासोबत येणारच नाही अगं. सायलीला खूप रडायला येत असतं. सगळ्या माणसांना ती तिच्यापासून गमावून बसलेली असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनला तिने तिच्या मनातल्या फिलिंग सांगितलेल्या नसतात, त्यामुळे देखील ती अर्जुनपासून दुरावलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे तिचं सासर, आई बाबा, पूर्णा आजी सगळ्यांपासून ती दुरावलेली असते. तिसरी गोष्ट म्हणजे मधुभाऊ, जे लहानपणापासून त्यांनी तिच्या वडिलांचे सगळे कर्तव्य पार केले. सायलीने जे काही केलं ते मधुभाऊंसाठी केलं. आज त्या मधुभाऊंनी सुद्धा पाठ फिरवलेली असते आणि तेही तिच्यापासून लांब गेलेले असतात. सायली आता एकटी असते. फक्त कुसुमताई असते की जी सायलीला समजून घेत असते. आणि इकडे सुद्धा तीच अवस्था असते की अर्जुनच्या आयुष्यामध्ये सुद्धा चैतन्य असतो की जो फक्त अर्जुनला समजून घेत असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे तुझी ही अवस्था आहे, रडून रडून तू स्वतःचे हाल हे करून टाकले, तर एक गोष्टीचा विचार कर की सायली बहिणी किती रडत असेल, सायली बहिणीला किती त्रास होत असेल या सगळ्या गोष्टीचा. अर्जुन म्हणतो की आय विश मी त्यांना या घरामध्ये परत आणू शकलो असतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन, परंतु तू त्यांना कॉल तर करू शकतोस ना. अरे कल्पना मावशीने सायली बहिणीला या घरामध्ये यायला बंदी घातली आहे. या घरात तिने यायला नाही सांगितलंय, पण याचा अर्थ असा तर होत नाहीये ना की तुमच्या दोघांचं बोलणं थांबेल. तू तर सायली बहिणीला कॉल करूच शकतो. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, मला त्यांच्याशी बोलण्यासाठी मला आधी खूप हिंमत गोळा करावी लागेल. कदाचित जे काही घडलं ते त्यांचा नवरा म्हणून त्या सगळ्या गोष्टी मी थांबू शकलो नाही. सांग ना चैतन्य, मी त्यांना सॉरी तरी कसं म्हणू आणि कुठल्या तोंडाने मी त्यांना सॉरी म्हणणार आहे. त्यावेळी चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे पण जर सायली बहिणी तुझ्या कॉलची वाट बघत असेल तर. अरे अर्जुन, एका गोष्टीचा विचार कर, तुझ्याशी बोलणं हीच सायली बहिणीची सगळ्यात मोठी गरज असेल तर. अर्जुन, अरे तुझ्या बोलण्याने निदान त्यांना धीर तरी येऊ शकतो रे. आणि तू आता इथे असाच विचार करत बसणार आहे का? तू जरा सायली बहिणीचाही विचार कर. सायली बहिणीवर मधुभाऊ रागवलेले आहेत, मधुभाऊ तिच्याशी बोलत नाहीये. अशा या परिस्थितीमध्ये तू तरी तिला समजून घेतलं पाहिजे, तू तरी तिच्याशी बोलणं केलं पाहिजे. अर्जुन आता त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो की नाही, त्यांना प्रपोज करण्यामध्ये मी जो काही वेळ घालवलाय ना तो वेळ मी आता परत घालणार नाही. आणि मला आता पुन्हा नव्याने उभं राहायचंय. मला आता वेळ दौडून अजिबात चालणार नाही. त्या जरी माझ्यावर रागवल्या, माझ्यावर चिडल्या, तरी सुद्धा त्यांचं सगळं म्हणणं मी ऐकून घेईल, परंतु मी मात्र त्यांना फोन करीलच. असं म्हणून अर्जुन लगेचच सायलीला कॉल करतो. त्यावेळी सायली विचारांमध्येच असते. फोनची रिंग वाजल्यावर सायली दचकते आणि कोणाचा फोन आहे हे बघण्यासाठी मोबाईल उचलते, तर अहो या नावाने सेव्ह असलेल्या अर्जुनचा फोन असतो. अर्जुनचा फोन आला ही गोष्ट बघून सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि रडत रडतच आता ती फोन उचलते. अर्जुनला हॅलो म्हणण्याच्या आधी सायलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत असतो. अर्जुनला फार वाईट वाटत असतं. सायली रडत असते. अर्जुनला कळत असतं. सायलीचं ते रडणं बघून अर्जुनलाही रडू आवरेनाचं होतं, त्यामुळे अर्जुनही रडत असतो. अर्जुनच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून सायली म्हणते की सर तुम्ही रडताय? अर्जुन म्हणतो की नाही, रडत नाहीये मी, परंतु तुम्ही रडताय ना. तेव्हा सायली म्हणते की नाही, अजिबात नाही. मग अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला खोटं बोलता येत नाही. सायलीला माहीत असतं की अर्जुन सरांपासून माझं आतापर्यंत कधीच काही लपलं गेलं नाही. 1.5 वर्षामध्ये अर्जुनला सायलीची एवढी सवय झालेली असते की सायली आता काय करणार, सायली कधी खोटं बोलते, सायलीच्या बोलण्यावरून ते खरं आहे की खोटं आहे ही ओळखण्याची सवय अर्जुनला झालेली असते. अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, आता रडून अजिबात चालणार नाही. आणि मिसेस सायली, मी तर आता रडत नाहीये, परंतु जर तुम्ही अशाच रडत राहिलात ना तर मात्र मी नक्की रडेल. सायली अर्जुनला म्हणते की नका ओ रडू, तुम्ही नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ. मला सांगा की तुम्ही जेवलात का? अर्जुनला फार वाईट वाटत असतं की सायलीला घरामधून हाकलून दिलेलं असतं. नको तो अपमान सायलीचा जास्त झालेला असतो. एवढंच काय तर जन्मदाते नसले तरी जन्मदातापेक्षा कमी नसलेल्या मधुभाऊंनी सुद्धा सायलीकडे पाठ फिरवलेली असते. सायलीच्या आयुष्यात एवढे टेन्शन्स असतात तरी सुद्धा सायली कोणाचा विचार करत असते? अर्जुनचा. अर्जुन जेवलाय की नाही या गोष्टीची चिंता तिला असते. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही अजूनही माझीच काळजी करताय का हो? अर्जुनचे ते शब्द ऐकून सायलीला अजूनच गहिवरून येतं. सायलीला अजून रडायला येतं. अर्जुनची तिला किती काळजी आहे हे तिच्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नसतं. अर्जुनही रडत असतो. सायलीला तो म्हणत असतो की मिसेस सायली, सगळं काही वेगळंच होऊन बसलं.
जे काही झालं ते कसं झालं, का झालं माहीत नाही, परंतु जे झालं ते चुकीचं झालं एवढं मात्र नक्की. आय एम रिअली सॉरी मिसेस सायली, आय एम रिअली असं म्हणून अर्जुन अगदी लहान मुलांसारखा रडत असतो आणि अर्जुनचं ते रडणं ऐकून सायली सुद्धा मोठमोठ्याने रडत असते. त्यावेळी चैतन्य हा तिथेच उभा असतो. अर्जुन ज्या प्रकारे रडत असतो, ज्या प्रकारे मोठ्याने तो ओक्साबोक्शी रडत असतो ते बघून चैतन्याच्याही डोळ्यात पाणी येतं. चैतन्याला अर्जुनची ही अवस्था अजिबात बघवत नसते. अर्जुनबद्दल त्याला फार वाईट वाटत असतं. तर सायलीची अवस्था सुद्धा इकडे काही वेगळी नसते. सायली जेव्हा सोफ्यावर बसलेली असते तेव्हा तिला अर्जुनची फार आठवण येत असते, कारण 1.5 वर्षापासून पहिल्यांदा सायली ही अर्जुनपासून वेगळी झालेली असते आणि अर्जुन आणि सायलीमध्ये हा दुरावा पहिल्यांदाच आलेला असतो. त्यामुळे हा दुरावा त्या दोघांसाठीही सहन न करण्याच्या पलीकडे असतो. सायली रडत असताना तिला भास होत असतो की अर्जुन तिच्या जवळ आलाय. सायली रडत असते. अर्जुन तिचे डोळे पुसत असतो. सायलीच्या एक्सप्रेशनवरून अर्जुनला दिसत असतं की सायली असं म्हणते की अर्जुन सर, हे सगळं काय होऊन बसलं? मला तुमच्यासोबत राहायचं होतं, मला आपल्या घरात राहायचं होतं, परंतु हे काय झालं? हे सगळं किती विचित्र होऊन बसलंय. सायली रडत असताना अर्जुन मात्र तिला आधार देत असतो. तिच्या गालावर हात ठेवून तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार देत असतो. तिला सांगत असतो की मिसेस सायली, फक्त थोडासा धीर धरा, सगळ्या गोष्टी ठीक होतील. आणि असं म्हणून अर्जुन गायब झालेला असतो, कारण सायलीचा तो फक्त एक भास असतो. प्रत्यक्षात तर अर्जुन तिथे नसतोच. अर्जुन तिथून नाहीसा झाल्यावर सायली आता घाबरते. अर्जुन सर, अर्जुन सर, अर्जुन सर असं ती मोठमोठ्याने बोलू लागते. त्यावेळी कुसुमताई आता सायलीचा आवाज ऐकून लगेच तिथे येते आणि म्हणते की सायली, सायली अगं काय झालं तुला? काय झालं तुला? आता तर तू फोनवर बोलत होतीस ना? सायली मात्र रडतच असते. तेव्हा कुसुमताई आता सायलीचा फोन शोधते आणि म्हणते की सायली, अगं तुझा फोन तर चालूच आहे, अगं तुझा फोन बघ एकदा. मग सायली आता फोन पुन्हा कानाला लावते. तर इकडे अर्जुनची अवस्था सुद्धा काही वेगळी नसते. सायलीप्रमाणे त्यालाही अर्जुनलाही सायलीचेच भास होत असतात. अर्जुनला जाणवत असतं, अर्जुनला भास होत असतो की सायली ही त्याच्या जवळ आली आहे, त्याच्या जवळ ती बसली आहे. अर्जुन जेव्हा आता रडत असतो त्यावेळी सायली त्याचे डोळे पुसत असते. सायली त्याचे डोळे पुसण्यासाठी तिथे आलेली असते. तर का होईना सायली तिथे आली आहे आणि अर्जुनचे डोळे पुसते. हे बघून अर्जुनला थोड्या वेळाकरता का होईना बरं वाटतं. परंतु जेव्हा तो सायलीला हात लावायला जातो तेव्हा सायली मात्र तिथून नाहीशी होते, कारण अर्जुनचा तो एक फक्त भास असतो. सायली तिथून गेल्यामुळे अर्जुन मोठमोठ्याने मिसेस सायली, मिसेस सायली कुठे गेला तुम्ही? मिसेस सायली कुठे आहात तुम्ही? सांगा ना मला, कुठे गेल्या? असं अर्जुन आता बोलू लागतो. त्यावेळी लगेचच चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अर्जुन, अर्जुन अरे काय झालं? अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे मिसेस सायली, मिसेस सायली, अरे आता इथे होत्या त्या. तेव्हा चैतन्य आता अर्जुनला रियालिटीमध्ये आणत असतो आणि म्हणत असतो की अर्जुन, अर्जुन अरे तुझ्या मिसेस सायली नाही आहेत आता इथे. सायली वहिनी आता नाही आहे. सायली वहिनी तिच्या घरी निघून गेली आहे. मधुभाऊ तिला घरी घेऊन गेलेत ना? त्याचवेळी चैतन्याचं लक्ष हे अर्जुनच्या फोनकडे जातं आणि तो अर्जुनला सांगतो की अर्जुन, अरे सायली वहिनीचा कॉल सुरू आहे आणि सायली वहिनी कॉलवर आहे. असं म्हटल्यावर अर्जुन लगेच आता फोन कानाला लावतो. सायलीने या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. तिला माहीत असतं की माझी आणि अर्जुन सरांची हालत काही वेगळी नाही आहे. ज्याप्रमाणे मला अर्जुन सरांचे भास होत आहे त्याचप्रमाणे अर्जुन सरांना सुद्धा माझे भास होत आहे. ज्याप्रमाणे मला असं वाटतंय की अर्जुन सर माझ्या आजूबाजूला आहे, त्याचप्रमाणे अर्जुन सरांनाही असं वाटतंय की मी त्यांच्या खोलीतच आहे आणि आता त्यांच्या जवळ जाईल आणि आता त्यांच्याशी बोलेल असंच त्यांना वाटत असेल. आणि अर्जुनची ती अवस्था सायलीलाही बघवत नसते. अर्जुन आणि सायली दोघंही रडत असतात. फोनवर काही बोलत तर नसतात, फक्त आणि फक्त रडतच असतात. तिकडे कल्पना त्यांचा फॅमिली फोटो, घरचा फॅमिली फोटो घेऊन बसलेली असते आणि त्यावेळी तिला काही क्षण आठवत असतात की आपण ह्या सायलीची किती काळजी केली, अगदी मुलीप्रमाणे तिला जपलं. ज्यावेळी सायलीला किचनमध्ये काम करताना एकदा चाकूचा कट लागला होता त्यावेळी सायलीपेक्षा कल्पना किती जास्त पॅनिक झाली आणि कल्पना सायलीला म्हणत होती की अगं सायली किती लागलंय ते, अगं पहिल्यांदा त्यावर हळद लाव बरं. तेव्हा सायली म्हणत होती की नाही आई, एवढं काही लागलं नाहीये. तरी सुद्धा कल्पनाला सायलीची इतकी काळजी होती तरी सुद्धा तिने सायलीच्या हातावर हळद लावून दिली होती.
कल्पनाला सोबत हेही आठवत असतं की म्हणजे आपल्याला आतापर्यंत किती उल्लू बनवण्यात आलंय. सायलीने तर अगदी नवऱ्याची मर्जी राखतात तसे अर्जुनच्या सगळ्या प्रकारच्या मर्जी राखल्या होत्या. एकदा ती मला म्हणत होती की आई आपण यांच्यासाठी खीर करूयात का. तेव्हा कल्पना सुद्धा तिला म्हटली होती की हो 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 चालेल ना, नवऱ्यासाठी जर खीर पुरी बनवायची असेल तर बनव बाबा आम्हाला पण. आतापर्यंत या सायलीवर मी किती प्रेम केलं, हिला किती जपलं. हिला आई वडील नाहीये ही गोष्ट मला माहीत होती, परंतु मी मात्र तिची आई झाले. तिला आईची कधीही उणीव भासू नये याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येक वेळी तिला जवळ घेतलं, प्रत्येक वेळी तिला आईची माया दिली. ज्यावेळी तिला एकटं वाटत होतं, ज्यावेळी तिला वाटत होतं की तिची आई नाहीये या जगामध्ये, आज जर कदाचित तिची आई असती तर तिने तिच्यावर किती प्रेम केलं असतं. त्यावेळी कल्पना स्वतःहून पुढे गेली आणि सायलीला म्हटली की मी तुझी आई आहे, यापुढे तुला आई नाही असं कधी म्हणू नकोस. मी तुझी आई आहे आणि तुझी आयुष्यभर मी आई असेल. असं म्हणत सायलीमध्ये तिने मुलीला बघितलं आणि मुलीचा स्वीकार केला. या सगळ्या गोष्टी कल्पनाला आठवत असतात आणि खूप त्रासही देत असतात. फॅमिली फोटो बघून कल्पना ही अश्रू ढाळत असते आणि तिचे अश्रू जे असतात ते फोटोवर पडत असतात. जेव्हा ती फोटो पुसत असते त्यावेळी पुन्हा तिला सायली त्या फोटोमध्ये दिसते आणि सायलीचा तिला खूप राग येतो, म्हणून ती तो फॅमिली फोटोज बाजूला ठेवून देते. कल्पनाला त्या सगळ्या गोष्टी असह्य होत असतात. कल्पनाला फार रडायला येत असतं, रडत असते ती. तर इकडे सायली, कुसुमताई आणि मधुभाऊ जेव्हा झोपलेले असतात त्यावेळी मधुभाऊंनाही झोप येत नसते. मधुभाऊंना झोप येत नसते. सायली ही विचार करत असते आणि एका कुशीवर झोपलेली असते. मधुभाऊंना मात्र त्याच गोष्टी आठवत असतात ज्या काही घडलेल्या असतात. पूर्ण आजीचं बोलणं हे मधुभाऊंना आठवत असतं. पूर्ण आजीने मधुभाऊंचे संस्कार काढलेले असतात. तुम्ही जर आश्रमात असताना तुमच्या मुलीवर चांगले संस्कार केले असते ना तर आज ही वेळ आलीच नसती, आज ही वेळ आम्हाला बघायलाच मिळाली नसती. आणि आज मात्र तुम्ही एक बाप म्हणून हारला, ही गोष्ट 100% खरी. खऱ्या अर्थाने तुम्ही दोघंही आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात. सायलीमुळे मधुभाऊंचा जो काही अपमान झालेला असतो, मधुभाऊंचे संस्कार काढण्यात आलेले असतात, ही गोष्ट मधुभाऊंना खूपच लागलेली असते. त्यामुळे मधुभाऊंचं मन हे फार दुखावलेलं असतं आणि मधुभाऊंना तेच गोष्टी आठवत असतात. मधुभाऊंनी आतापर्यंत कोणाच्याही याबाबत काही ऐकून घेतलेलं नसतं. कधीच बोलणं इतकं वाढलेलं नसतं की त्यांच्या संस्कारांपर्यंत जाऊन पोहोचेल. आणि ज्या मुलीकडनं त्यांना कधी अपेक्षाही नव्हती त्या मुलीमुळे आज त्यांना हे सगळं ऐकून घ्यावं लागत असतं. त्यामुळे मधुभाऊंना या गोष्टीचा फार त्रास होत असतो. तर सायलीची सुद्धा अवस्था काही वेगळी नसते. मधुभाऊंना कुठेतरी या गोष्टींचा त्रास होतो याची जाणीव सायलीला असते, परंतु ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्या सायलीच्या हातामध्ये नव्हत्या, म्हणून त्या घडलेल्या असतात. ही गोष्ट मात्र कोणीही समजून घ्यायला तयार नसतं. सायलीला सगळ्यांचं समजत असतं, सगळ्यांची मनं समजत असतात. आपण चुकलोय हेही तिला माहीत असतं, परंतु आपण हे सगळं का केलंय, आपल्याला हे का म्हणून करावं लागलं, ही गोष्ट मात्र कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतं. जो तो प्रत्येकाच्या बाजूने विचार करत असतो. मधुभाऊ विचार करत असतात की सायलीकडनं त्यांना कधीही अपेक्षा नव्हती की सायली असं कधी वागेल, सायली आपल्याशी खोटं बोलेल आणि सायलीमुळे आपले संस्कार निघतील, म्हणून मधुभाऊ हर्ट झालेले असतात. कल्पना या गोष्टीमुळे हर्ट असते की आतापर्यंत सायलीला तिने खूप प्रेम दिलं, सायलीवर प्रेम केलं, सायलीला माया दिली आणि ती सायली आपल्या एवढे पुढे करत होती आणि आपल्यावर प्रेम आहे असा दिखावा करत होती. आज त्या सायलीने आपल्याला एवढा मोठा धोका दिला, म्हणून सायली वाईट झाली. सगळेजण ज्याच्या त्याच्या परीने सायलीबद्दल विचार करत असतं, परंतु सायलीचा कोण विचार करेल. सायलीला माहीत असतं की सगळेजण आपल्यावर चिडलेत, रागवले, त्यांचं रागवणं सुद्धा बरोबर आहे, परंतु सायलीचा मात्र विचार करायला कोणीही तयार नसतं. 1.5 वर्षापासून जर सायली एवढी चांगली मुलगी होती, आतापर्यंत जर तिने असं काहीही चुकीचं पाऊल उचललेलं नाही किंवा कोणाचं मनही दुखवलं नाही, कोणी तिच्यावर कितीही चिडून बोललं तरी सुद्धा अजूनपर्यंत ती कोणावर चिडून बोलली नाही, ती सायली एवढा मोठा धोका का देईल. आणि जर तिने हा धोका दिला असेल, खोटं बोलली असेल, तर त्याच्या मागं काहीतरी कारण असायला पाहिजे. इतकी सहज साधी गोष्ट सुद्धा कोणाला कळत नसते. यावरूनच दिसत असतं की माणसं किती स्वार्थी असतात की एखादी सिच्युएशन जर समोर आली तर प्रत्येक वेळी त्या सिच्युएशनला जज करतात, त्या माणसाला जज करतात आणि पुढे निघून जातात. परंतु त्या माणसाने असं का केलंय एकदाही त्याचा विचार केला जात नाही. परंतु त्या माणसाने हे सगळं का केलंय या गोष्टीचा मात्र कधीच कोणी विचार करत नाही.
आणि जरी आतापर्यंत त्या माणसाने 99 गोष्टी चांगल्या केल्या असतील, परंतु एक गोष्ट त्याच्याकडनं चुकली असेल, तर प्रत्येक वेळी ती एक गोष्ट जी चुकलेली असते त्यावरून मात्र त्या माणसाला जज केलं जातं. परंतु 99 गोष्टी आतापर्यंत तो बरोबर करत आला होता याचा मात्र कुठेही तराजू लागत नाही. मित्रांनो, या बाबतीत काय खरं काय खोटं हे तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. त्यामुळे कमेंट करून आम्हाला नक्कीच याचं उत्तर द्या. आणि उद्याच्या भागात आपण बघणार आहोत मधुभाऊने सायलीचा फोन फेकून दिलेला असतो, त्यावेळी सायलीच्या फोनवर आता अर्जुनचा फोन येत असतो. सायली अर्जुनचा फोन घ्यायला जाते तेव्हा मधुभाऊ आता सायलीला थांबवतात आणि म्हणतात की जर आता तू अर्जुनचा फोन घेण्याचा प्रयत्न करशील तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. आता ह्या गोष्टीमध्ये काय लॉजिक आहे हे त्यांनाच माहिती आणि लेखकालाच माहिती आहे. कारण ज्या अर्जुन सुभेदारमुळे आज मधुभाऊ हे जेलच्या बाहेर असतात, जे अर्जुन सुभेदार 1.5 वर्षापर्यंत मधुभाऊंना एकदम आयडियल जावई वाटत होते, अचानक ते आता त्यांच्यासाठी विलन झालेले आहेत. बघूयात मित्रांनो पुढे या मालिकेत काय काय लिहून ठेवलंय आणि पुढे या मालिकेत कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्विस्ट येणार आहे. आपल्या चॅनलवर ते ट्विस्ट आपण अपलोड करणारच आहोत. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.